अंगात आलं असं राहुल महाराजाचं भूषण माणूस होतो. जेव्हा उडी मारली पक्क दाबू धरली ती म्हणला सोडा 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 सोडा. राहुल महाराजांनी कम 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 ते म्हणला बिड्या बोलतात बिड्या बोलतात बिड्या बोलतात बिड्या बोलतात. आता त्याला बिड्या बोललेल्या कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात देवाला बेसरूच्या खोकाना आला संघाची फार बोलायचे म्हणून संतान के संग लागले सत्संग धरा तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला से काळ दात खात कर करा. उठा उठा जागा पाठी भये आले मोठे. संगती बोलायचे. महाराज संगती चांगल्याची घडी पाहिजे मान पण कशी घडी पाहिजे उत्तर सांगा कलाकार चांगले असले तर बरं वाटत नाही तर फाशी घ्यावं वाटते. कलाकार चांगले असले तर नाव निघत. आता मला सांगा बाईचं भाजी चांगली केली तर खाऊ वाटतात कसं वाटते. नाही तर काही बायाचं लई अवघड असते. डबेचे डबे मसाला आणि चव नाही कशाला. काही बाया मसाल्याची लाग करतात तर भाजीला चव लागत. आता एवढं म्हणून सांगणार एका बाईने भाजी केली मीठ मिरचू केलं डाळ आणि पाणी. आता मालकाला फुरका मारल्या त्याची शेडी तयारी झाली. कुणाची मालकाची शेडी तयारी झाली मला तर फुरका हल्ले. आता बाई पुढे बसली आहे. काही बाया भाजी कशी खावायला पण मालकाला जीव घालतील पुढे बसतात म्हणजे त्याला तेवढंच बरं वाटावं. झाले समाधान तुमचे देखील. आता बाई पुढे बसली ह्याच्या डोळ्यातून झाला. बाई पुढे बसल्या म्हणजे माय
भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून असू ते म्हणला प्रेम असू आहे, प्रेम असू. ती म्हणे थोडीशी भाजी देऊ का? नाही म्हणला. जास्त प्रेम म्हणला पसर वाटा काढा तर म्हणला भाजी चांगली झाली तर नाव निघत नाही. तसे कलाकार चांगले असले तर कीर्तन करा वाटते. साधा करा प्रश्न केला महाराज संघाची चांगल्याची घडली पाहिजे मांडली, पण कशी घडली पाहिजे? तुकोबराय म्हणतात संत समागम एखादी हे पण समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने संतांची आपल्याला संगती घडावी, आपला उद्धार झाल्याशिवाय राहा. तुम्हाला दृष्टांत सांगतो, टाळी बाजून भजन करा. संतांची संगत कशी घडू द्या, कोणत्याही प्रकारे घडू द्या, कशाच्याही निमित्ताने घडू द्या, आपला उद्धार होतो. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे कडूस. कोणतं गाव? पुणे जिल्ह्यामध्ये एक गाव आहे कडूस. कोणतं गाव? त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते गंगाधर पंत मवाळ. कोण राहत होते? गंगाधर पंत मवाळ. योगायोगाने त्यांची म्हैस हरवली उद्धव बाबा. ज्ञानेश्वरी वाचवताना त्यांना एक म्हैस सापडली. हिरव्या चारे भामावे पशु. जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते. कोण जात? जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर, आणि जिकडे चांगली भजी असते तिकडे माणूस जाते. जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर. म्हैस पाहत पाहत निघाले. त्यांना हिरवा चारा कुठं दिसला नाही. भांडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी गेली. डोंगरावर हिरवा चारा. कुठं? डोंगरावर. त्यांना विचार केला नक्की म्हैस या डोंगरावर आहे. म्हैस पाहत 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 डोंगरावर आहे. आमचे तुकोबराय भाजनासाठी बसले होते. आठव ना आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. काय सांगा महाराज. दिन रात्री हाती धरून गोविंदाचे पोवाडे. कुणाचे? ह्या गोविंदाचे. आता जुन्या काळात पोवाडे चांगले होते बरं काय. ओम नमो भगवते ओम नमो जगदंबे करुणे प्रारंभे तपावर थापतोन्याता. तपावर थापतोन्याता. शरणा महाराजांना प्राण. शरणा महाराजांना प्राण.
एवढं सोपं नाही. विठाला विठाला कव्हाडे चांगले होते हो. तुकोबराय सांगतात तीन वेळा तुम्ही हात चकारा थंडा छंद लागण्याची गरज नव्हती हो. छंद लागला. लागो लागला हो लागला आंबे छंद लागला लागा बघायची गरज नाही. तुकोबरायचं भजन नका. कुणाचं भजन रंगलं भाई बरं काय. भजन रंगात आल्यानंतर माणसाला काही आठवत हो म्हणा ना. तुका म्हणायची बात थोडं झाले ना आठवे काही ताण अवस्था निर्माण झाली पाहिजे. तुकोबरायचं भजन रामकृष्ण हरी जय जय राम भजन रंगात कुणाचं तुकोबरायचं भजन रंगात गंगाधर पंत पळत गेले. पाय धरले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत काय सांगा महाराज. तुकोबरायने विचार केला. कोण महात्माशी ज्ञानेश्वरी ते विचारायचे गात्यातला आभूत विचारायचा का चिंतन विचारायचं. कशासाठी आला. तुकोबरायने डोळे उघडले. तुकाराम महाराजांनी विचारलं बोला गंगाधर पंत मोवाळ काय आपली इच्छा. त्यांना सांगितलं महाराज आशा शिंगाची म्हैस बघितली का. कशा शिंगाची आशा शिंगाची म्हैस. तुकोबरायने डोक्यात घालून घेतलं. पुन्हा तुकोबरायने विचार केला म्हशीचा त्याग करून इथं आलो तरी वाघ म्हशीच्याला इथं आल्याशिवाय राहिला. महाराज लोकांना ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या लोक जगू देत. काम करतो मला चिंतन भेटलं महाराज जे हरी मी म्हणलं जे हरी आम्ही बघा कुठं तरी त्याला मी म्हणलं मीच केलं नाही तू कुठं बघू. आता कुणाला काय बोलावं याला अक्कल लागते हो. संतांना वगैरे कसं बोला. साताने बवाळ वितले आणि रसाळ शब्द कैश कल्लोळामृताचे काय
तुकोबाराने सांगितलं अरे गड्या म्हैस पाण्यासाठी हात हे दिला नाही. दिवे दिला देव भजना गोमटा तो ह्या झाला फाटा बांधिकीचा. तुला साहेब करायचेत ना, तुला प्रयत्न करायचेत ना, देव पाहावं या करी व सारी हात देव पाहावं कसं कसं जसं असेल कशासाठी कशासाठी इमानदारीने खरं सांगा, तुम्हाला देवाची गरज आहे का संसाराची? उगा इकडे बोट चाललंय मला, कवा सुटलं कवा घर गटर अशी अवस्था. तुम्हाला देवाची गरज आहे म्हणून सांगू हो ऐका. वराने सांगितलं तुला सायन्स करायचे, तुला प्रयत्न करायचे, तेव्हा पाण्यासाठी. त्यानं सांगितलं महाराज तुमचं बरं आहे म्हणला, ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. तुमची मजा आहे म्हैस सांगा. खरं सांगू तुझं बाबा, जो मनुष्य इमानदारीनं परमार्थ करतोय त्याची आयुष्यात मजा घालायची. टाळी बनवता परमार्थ करणाऱ्या माणसाला एक किंमत आहे हो. विनोद म्हणून सांगत नाही राहून मला आता एक गोविंद बापूचं बदल झालं नाही होणार आहे. आता किती किंमत आहे बघा. मृदंगाची बायको मृदंगी, मृदंगाची बायको मृदंगी, त्याला मला थापून कुठं टाका म्हणजे थापून टाका किंमत आहे. आता तुम्हाला गायकाची बायको गायकी हेच राहिली. गायकाची बायको गायकी, त्याला जर ताई गायक कसं करा म्हणजे म्हणतात जाऊन पाचकी किंमत आहे. डॉक्टराची बायको डॉक्टरी, त्याला जर ताई ताप आल्यास काय करा म्हणजे हवा कोण मारा किंमत आहे. कंडक्टरची बायको कंडक्टरी, त्याला जर ताई तिकीट कसं करा म्हणजे गाडी खाली पडावं किंमत आहे. माईकवालीची बायको त्याला जर ताई आवाज कसा सोडावा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडावा किंमत आहे. सरपंचाची बायको सरपंच, त्याला जर ताई करा सही लावा आमच्या सही किंमत आहे. आता मागं काय करून म्हणत बसले ती मानायला सांगा. तुम्ही कुठं तरी ऐकलं का पेतखाड्याची बायको पेताडी, कुठं तरी वाईट त्याला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्या त्याला पाय पडले तुम्हाला. म्हणून पवित्र तुळशीची माळ घाला, पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. तुम्हाला हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार त्याला सांगितलं महाराज म्हैस सांगा. तो कोणाला सांगितलं तुला म्हैसच पाहिजे का? हो जा घरी कोट्यात म्हैस आहे. कुठं? कोट्यात. पळत आला
म्हैस बघितली तर काय पोट्यात कुठं त्याला वाटलं म्हैस कुणं घरी कुणं आणली असं. पत्नीला विचारलं म्हैस आणली का? तिने सांगितलं नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस आणली का? नाही आणली. सुनाला विचारलं म्हैस आणली का? नाही आणली. विचार केला, अरे बापरे, ज्यांच्या शब्दाला म्हैस पोट्यात येऊन बसते त्यांना सांगितलंय देव पाहावया सायास. त्यांना सांगितलं देव पाण्यासाठी सायास केला तर देव भेटेल. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं देव सापडणार नाही का? अमरावती पडते येते पडते अमरावती पडते आणि मग संतांचे संगती मनोमार्ग गती ताकद आकला श्रीपती येले पंथे का देव भेटणार नाही? संसाराचा त्याग केला आपल्याला होईल नाही. हो म्हणा ना, संसाराचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून आसुंदे वाढता हा पुण्य पळत आले पाय धरले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मितो अनाथ अपराधी कर्महीना प्रतिबंध होते तुमऱ्या दिले नाही कधी वाचे कृपानिधी माय बाबा नाही काय दिले काही दे. तुकोबाराने डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? गंगाधरपंत मोळाच्या. हात ठेवून बसतात. प्रसाद देऊनी केले सुखी आपुलेपदी वैसली. ऐका काय ताकद आहे. तुकोबाराने डोक्यावर हात ठेवला. राहिल्यातले गात्यातले अभंग लिखाण करायची. राहिल्याने अभंग गंगाधरपंत मोळाने लिहिली. तुला लिहिली गंगाधरपंत मोळाने. आता मला एक उत्तर द्या. गंगाधरपंत मोळाला तुकोबाराची संगती घडली कशाच्या निमित्ताने? कशाच्या 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 बसीच्या निमित्ताने संगती उद्धार झाला का? तुकोबारा सांगतात कशी घडू द्या. संत समागम एखादी पण कोणत्याही प्रकारे एखाद्या सांगितलं महाराज नाही घडली तर तुकोबारा म्हणजे नाही काय घडू द्या. मेहनत तर मारा. मरताना फक्त वाचन शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी याची झाले अंगी हारे रोपा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम बिह संसारे घनदुस्तारे कृपया प्यारे पाये मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडमती. किती वेळा जन्माया विनंती होय करीत म्हणून या देव झाला शरण गेला
ज्ञानोबरायाच्या पालखीचाच बैल आणि वाजव कळाला. त्याच्या बैलाची मजा आहे महाराज. महाराज उद्या जर जन्म आम्हाला घोड्याचा मिळाला तर तुकोबराने सांगितलं मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचा घोडा. आता आपण आषाढी वारीला सगळेजण जातो. ह्या वर्षी आपली वारी टळली. कशासाठी? करोना. जुन्या काळात बैलाला मुक्षी होती. मुक्षी होते. जवळ बॉम्ब पडालाय. घरात कसं होईल? जुन्या काळात बैलाला मुक्षी होते. आता खात्यात पेत्या माणसाला मुक्षी आली. ह्याला म्हणायचं आले देवाजीच्या आणि तिथे कोणाचे. आषाढी वारी कळली. ऐका, आपण आषाढी वारीला जातो. तुम्ही जाता ना? तुम्ही वारीला गेले का नाही? हो म्हणा ना. तो घोडा जर निघणारा येडा मारू लागला तर ह्या बैला मुलं त्या घोड्याच्या पाठीवर खारका टाकतात. काय टाकतात? खारका खोबरं. कुणाच्या पाठीत? कुणाच्या? घोड्याच्या. आपल्या पाठीत भांडणं लागायची. आठ मौत ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचा घोडा झाला तरी कुणाचं सार्थक. महाराज उद्या जर जन्म आम्हाला कुत्र्याचा मिळाला तुकोबाराने सांगितलं मिळू द्या. वाणी त्यांचे द्वार चांगल्याच्या दारात कुत्रा व्हावं तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहत. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो. टाळी वाजून भजन करा. संतांच्या दारात आपण कुत्रा झालो तरी आपला उद्धार होतो. धर्मराजानं कुत्रा पाळला हे आपल्याला माहिती आहे. तो कुत्रा स्वर्गात न्यायला हे देखील माहिती आहे. आता आधुनिक काळात सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना कुत्रा पाळला. शिवाजी महाराज. त्या कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. 7 वर्ष कुत्रा राज्याच्या समितीत होता. कोणाच्या? राज्याच्या समितीत 7 वर्ष. कालांतरानं महाराजाचं देहावसान झालं. शरीर जाता भवी ज्ञानोबराय म्हणतात नाशिवंत स्वभावी म्हणून तुवा धुंदावे पंडो कुमारा. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा. तुम्ही झोपा. कधी शरीर काही सांगता येत नाही. महाराजांचं देहावसान झालं. माझ्याकडे बघा. प्रेत यात्रा निघाली. अख्ख्या महाराष्ट्रात कळवलं. राज्य गेले. उठू नका. लवकर सोडतो. अख्खा महाराष्ट्र लढू लागला यात्रेवर. वाघ्या नावाचा कुत्रा देखील लढू लागला. कोण लढू लागला? कुत्रा. ऐका, महाराजाचं शरीर चितेवर ठेवलं. चंदनाचे लाकडं टाकले, कापूर टाकला, नारळ टाकला, कुंकू टाकला,
वाघ लागली. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. दहा दिवसात तिथे उडी मारली. कुठं उडी मारली? बाबा, कुठं? तिथे उडी मारली. वाघ्या नावाचा कुत्रा जाग्यावर जळून झाला. ऐका, आज जर तुम्ही गडावर गेले ना, पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या समाधीचं आहे आणि दुसरं दर्शन वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीचं आहे. एका कुत्र्याने आमच्या राजाची संगती केली तर आम्हाला कुत्र्याच्या पाया पडावा कळा लागतं काही वाटत कुणाच्या पाया पडावं लागतं कुत्र्याच्या म्हणून हवे त्यांची द्वारी स्वादी आहे. मला कुत्रा झालं तर उद्धार होते तिथं काय साधना करायची देश